नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि सकाळचे 11:30 झालेले. घरातले सर्व कामं झालेले आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले. देवपूजा गुडिया राणीने केलेली आहे आणि आज उठायला उशीर झाला आम्हाला. तर कृष्ण 5:30 वाजताच गेलेला. तर त्याची मॅच होती, आज पण मॅच आहे त्याची. तर तो 5:30लाच गेलेला आहे. आंघोळ वगैरे करून त्याच्या पप्पांनी त्याला दूध वगैरे देऊन दिलं होतं. मला म्हणे झोप. तर मी उठली होती 8 वाजता आणि आता बघा बनवली मी पनीरची भाजी. इकडे पनीरची भाजी करून घेतली. आज मुलं घरी आहे. पनीरची भाजी झाली माझी. आणि जास्तीचीच करते मी पनीरची भाजी. तर मुलं आता दोघे टाईम खातील माझी पनीरची भाजी. त्यांना खूप आवडते आणि यांना पण आवडते, म्हणून मी एक्स्ट्रा बनवते. चपात्यांची कणिक पण मळून ठेवलेली आहे मी आणि फक्त आता गरम गरम चपात्या बनवते आणि लगेच जेवायला देते. पापड भाजून घेते पहिले आणि चपात्या देते, चपात्या लाटते आणि त्यांना जेवायला देते. गुडिया राणी करते. आज सकाळपासून अभ्यास करते. आज पॅरेंट्स मीटिंग होती आणि पॅरेंट्स मीटिंगमध्ये थोडं बोलणं झालं. तिचे पप्पा ओरडले तर ती आज सकाळपासून लागलेली अभ्यासला. हे बघा. तर मी काही गेलेली नव्हती पॅरेंट्स मीटिंगला, तिचे पप्पाच गेलेले होते. मी उशिरा उठली, मग मी लगेच स्वयंपाकला लागले. झाडू पोछा वगैरे करून घेतलेला आहे आणि कपड्यांच्या घड्या करायच्या बाकी माझ्या. ते कपडे बघा कसे फैलून दिलेले गुडिया राणीने. तर ते कपडे उचलते आणि करते माझी माऊ अभ्यास. म्हणते चपात्या कर असं, पण भाजी करायला खूप वेळ लागतो. पनीरची भाजी करायला वेळच लागतो. तर झाली माझी आता भाजी. गॅस बंद करते मी इथं. आणि मी पनीरची भाजी का नाही दाखवली, मी 2-3 वेळेस तुम्हाला पनीरची भाजी करून दाखवली आहे कशी करतात. तर मागचे व्हिडिओ बघा तुम्ही आणि खूप छान लागते. मी जशी बनवते तशा पद्धतीने जर बनवली ना खूप छान लागते. हॉटेलला सुद्धा विसरून जाणार तुम्ही, इतकी छान पनीरची भाजी लागते. आणि हे बघताय TV, ते काय त्यांचं शेअर मार्केटचं चालूच राहतं, अभ्यास वगैरे करतच राहतात ते. तर ते पाहत आहे TV. आज त्यांना पण सुट्टी आहे. तर चला मी आता आवरून घेते, चपात्या लाटून घेते आणि यांना जेवण देते आणि मग बोलते तुमच्याशी. या जेवायला मी त्यांना ताट केला. गुडिया राणी पण जेवण करते आता. बेटा याच्यात आहे ना. तर ताट करून दिला मी. या जेवायला. इथं ताट आहे तुमचावाला, तुमचा ताट इथं आहे, तो माझा आहे. आणि इकडे गुडिया राणी बसते जेवायला. हां, तर चला यांना देते जेवण. तो म्हणा बघा आता 6:45 झालेले आणि कृष्ण आत्ता आला. त्याने गुड न्यूज दिली. मम्मी म्हणे आम्ही मॅच जिंकलो आणि म्हणून उशीर झाला म्हणे. म्हटलं ठीक आहे बेटा. तर आता आंघोळीला गेला तो आणि गोल्ड मेडल जिंकून आला माझा कृष्ण. हे बघा तुम्हाला दाखवते, हे बघा. तर त्यांची पोद्दार स्कूल जिंकली. और बोलो चैंपियन कौन? आणि दुपारी जेवण वगैरे छान झालं होतं. पनीरची भाजी इतकी छान झाली होती. यांनी बी पोटभर जेवण केलं आणि जेवण करून हे कृष्णाला परत टिफिन द्यायला गेले होते. तर कृष्णा टिफिन घेऊन गेला नव्हता. तर खाल्ला होता का तू टिफिन? बाहेर कपडे नाही आहे. काय घेतोय तू? डोकं दुखतंय का? आणि आंघोळ करतोय तो आता. त्याला म्हटलं आंघोळ कर बेटा. आणि पूर्ण मातीचा भरून आलेला आहे.
तर दुपारी इतकं छान ते टिफिन देऊन आले आणि झोपले. आम्ही दोघीजण झोपलो. तो 4-4:30लाच जाग आली. उठलो, चहा वगैरे घेतला, झाडू पोछा वगैरे सर्व आवरलं, काही व्हिडिओ बनवले आणि आता ते झाडाची छाट करताय. त्यांना म्हटलं झाडाची छाट करा. आणि मी हे आणलेले होते त्यांनी, काय त्याचं लक्षात येत नाही मला, यांनी लिची आणलेली होती मुलांना खायला. तर मग त्या लिचीच्या बिया निघताना तर त्या बिया मी काढून लावून दिल्या होत्या. तर त्या उगलेल्या आहे. तर मी आता सहज पाहायला गेली, म्हटलं तो कचरा वगैरे काढून घेते. तर आम्ही असे झाडांना कुंड बनवलेलं आहे, तो कचरा वगैरे काढून घेते. पाहायला गेली, मग मला आठवण आली, म्हटलं हे काय उगलेलं आहे, आंब्यासारखे पालं आहे त्याचे. विचार करत होती, म्हटलं काय उगलेलं आहे. तर मला आठवण आली. तर मी 2-3 लिचीच्या बिया तिथं लावलेल्या होत्या आणि त्या दोघी लावलेल्या बिया मस्त छान उगून गेल्या. आणि छोट्याशा गार्डनमध्ये लावलेल्या होत्या, तर काही उगल्या नाही आहे. इकडे लावलेल्या होत्या 2 बिया, तर त्या मस्त झालेल्या आहे. आणि आंब्याच्या पाल्यासारख्या आहे त्या. हे करता हे कटिंग झाडांची आणि ते बनेन होती, मी काही दाखवत नाही तुम्हाला. तर चला आता आम्ही तरी हे करून घेते, कृष्णाला देते चहा वगैरे करून. त्याला बी थोडं थकवा आल्यासारखं झालं आहे. चहा बिस्किट वगैरे काहीतरी देते त्याला. आता आंघोळ करायला अर्धा तास जाईल, इतका मातीचा. तर जेवण केलं आणि गुडियाने आईस्क्रीम आणलेल्या होत्या, आईस्क्रीम खाल्ल्या. आणि तिने हे पण आणलेले आहे वाटी कुरकुरे. तर माझं इतकं डोकं दुखतं आहे, पूर्ण हा डोळा पूर्ण दुखतो आहे आणि अर्धं डोकं दुखतं आहे मायग्रेनचं. तर मी थोडं लोळून घेतलेलं होतं. हे करताय जेवण, मी पहिले जेवण करून घेतलं, मुलांनी पण जेवण करून घेतलं. ते काही काम करत होते त्यांचंवालं. तर आता कोण खाल्ले मी ती तर तिने वाटी कुरकुरे आणलेले, ते खाणार. थोडंसं माझं खाऊशी मन झालं होतं चटपटी. तर आता पाहतोय TV, यांनी लावली TV. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.